2026 मध्ये आपण सुरुवात करत असताना रिझोल्युशन्स आणि छोट्या छोट्या मोठ्या हॅबिट्सकडे लक्ष देणारच आहोत. पण आपण अजून एका गोष्टीकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे आपला मनी माइंडसेटवर खूप कमी बोललं जातं आणि त्यात मुली आणि बायका इन्व्हॉल्व होतात आणि त्यांचा मनी माइंडसेट म्हणजे विमेन सेंट्रिक मनी माइंडसेटवर तर खूपच कमी बोलल्या जातं. तर आम्ही असा प्रयत्न याआधीही केला आहे आणि आम्ही त्या निगडीत असलेले सगळे व्हिडिओ इथे लिंक करून देऊ तुम्हाला. तर आजचा व्हिडिओही असाच आहे की रिच गर्ल मनी माइंडसेट कसा आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तर 2026 मध्ये आपण रिच गर्ल माइंडसेट कसा अवलंबणार आहोत यावर आजचा हा व्हिडिओ आहे. दिस इज जी अँड दिस इज एस. तर रिच गर्ल माइंडसेट नंबर 1साठी माझी टिप असणार आहे, तुमच्याकडे 2 याद्या रेडी ठेवायच्यात, तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्सची. म्हणजे तुम्ही पैसा खर्च करताना ऑलरेडी 2026मध्ये इदर तुमच्या नीड्समधल्या कुठल्या तरी गोष्टी घेणार आहात किंवा वॉन्ट्समधल्या कुठल्या तरी गोष्टी घेणार आहात. मात्र तुम्ही ते जेव्हा ही यादी बनवणार आहात, तुमच्या ज्या वॉन्ट्स आहेत त्या तुमच्याशी खरंच हार्ट टू हार्ट कनेक्ट करणार आहेत. म्हणजे मे बी तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे, पण कारण की दुसरीच कुठली तरी जागा ट्रेंडिंग आहे, तर ती जागा तुमच्या विजन बोर्डमध्ये असण्यापेक्षा तुम्हाला खरोखरच जिथे जायचं आहे, कदाचित तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि तुम्हाला हम्पीला जायला आवडेल, मात्र पण सगळेजण चाललेले आहेत की दुसऱ्या कुठल्या तरी अशा कॉन्सर्टला जिथे तुम्हाला जायची इच्छा नाही आणि तिथं तिकीट आहे 15,000. तर मे बी यू कॅन यूज दॅट इन युअर हम्पी ट्रिप. आणि ही जी हम्पीची ट्रिप आहे ती कदाचित तुमच्या वॉन्ट्समध्ये येईल, पण तुम्हाला ॲटलिस्ट कळत असेल की मी जे खर्च करते ते अशा गोष्टीसाठी करते जे मला खरंच करायचं आहे. आणि नीड्समध्ये तुमच्या येणार आहेत अशा गोष्टी की ज्या तुम्हाला ॲक्च्युलीच तुमच्या गरजेच्या असणार आहेत. कदाचित त्याच्यामध्ये तुमचा एखादा एमर्जन्सी फंड तुम्ही लिहून ठेवा. कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता की मला नवा लॅपटॉप घ्यायचा आहे कारण की ते माझ्यासाठी जास्त हेल्पफुल असणार आहे, किंवा तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला नवा आयफोन घ्यायचा असेल तर ती पण तुमची वॉन्ट असू शकते. कदाचित एखाद्याच्या दृष्टीने ती एवढी महत्त्वाची गोष्ट नाही आहे, पण तुम्ही जर त्याच्यातनं नवीन काहीतरी क्रिएट करणार असाल तर ते जे तुमचे पैसे त्याच्यासाठी जात आहेत ते वर्थ असतील तर ते कदाचित तुमच्या नीड्समध्ये येऊ शकतं. बरोबर आहे. तर एका रिच गर्लला हे माहिती असतं की तिला एक्झॅक्टली ऑथेंटिक तिच्या मनात काय हवं आहे. म्हणजे ती उगीच ट्रेंड्सवर हॉप करायला जात नाही आणि दॅट्स वाय शी इज अ रिच गर्ल, कारण शी युजेस हर मनी वाईजली एक्झॅक्टली अँड ऑन द थिंग्स दॅट शी रिअली वॉन्ट्स अँड लाईक्स. रिच गर्ल माइंडसेट टिप नंबर 2 म्हणजे रिच गर्ल नोज व्हॉट इज प्रिंटरेस्टी अँड व्हॉट इज क्लासी. बेसिकली अगदी छोट्या छोट्या कॅफेजला जाण्यासाठी किंवा अगदी एखाद्या गर्ल गेट टुगेदरसाठी ती पिंटरेस्टवर जाऊन अगदी पिंटरेस्टचे एंड टू एंड लुक्स मिंत्रावर सर्च करून फास्ट फॅशन परचेस करत नाही. तिच्याकडे काही क्लासी पीसेस असतात ऑलरेडी जे तिने घेऊन ठेवले आहेत, जे तिला आवडतात, जी तिची ॲक्च्युअली स्टाईल आहे आणि त्यातनं पण ती असा एक लुक बनवते ज्याने ती अट्रॅक्टिव्ह दिसते किंवा तिला स्वतःला कॅरी करायला एक कॉन्फिडन्स असतो त्या कपड्यांमध्ये. बेसिकली एक रिच गर्ल अशी असते जिला माहिती असतं की माझी स्टाईल काय आहे आणि प्रत्येकच पिंटरेस्टी आउटफिट हा वर्थ नाही आहे माझ्या पैशांसाठी. रिच गर्ल माइंडसेट नंबर 3 असा असणार आहे की तुम्ही फोमोपासनं दूर राहणं. म्हणजे जी मुलगी स्वतः सिक्युअर आहे, जिला कळतं की तिला काय हवं आहे, जिला माहिती की तिला काय आवडतं, तिला माहिती आहे की काय केल्यानंतर तिला खरंच आतमधनं आनंद होतो, तिला मग उगाच छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये फोमो होत नाहीच. म्हणजे हे असं काही नाही आहे की मी मेडिटेशन केलं आणि मी माझे इमोशन्स अलाइन केलेत वगैरे, असं काही नाही. तिला ॲक्च्युली होतच नाही फोमो. शी इज फाईन विथ इट. तिला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा खर्च करणं हे गरजेचंच वाटत नाही. तिला उलट असं वाटतं की दिस इज नॉट वर्थ माय मनी, तर मग मला नाही करायचं आहे ते. आणि त्यात ती घरामध्ये निवांत तिचं नेटफ्लिक्स आणि चिल सुरू असतं. तर बेसिकली ती फोमोपासनं दूर असते. आणि जेव्हा तुम्ही फोमोपासनं दूर असताना मला असं वाटतं की इथेच तुमच्या भरपूर सेविंग्ज होणार आहेत मुलींनो. आणि इथेच तुमच्या म्हणजे जेव्हा कधी पण ठीक आहे मी कधीतरी एकदा नायकातनं शॉपिंग केली आहे, समजा वर्षातनं 2 वेळा मला करायला लागते मला स्टॉक इन करण्यासाठी, पण याचा अर्थ असं नाही आहे की प्रत्येक सेलमध्ये मी हॉप ऑन होऊन प्रत्येक सेलमध्ये स्प्लर्ज करावं आणि माझी सॅलरी तिथे म्हणजे उडवून टाकावी. तर कदाचित ते ॲप्स तुम्ही
डिलीट करून टाका. म्हणजे फोमो होणारच नाही. कारण की जेव्हा नोटिफिकेशन येतच नाही आहेत तुम्हाला ते ॲप्स थ्रू, तुम्ही त्या ॲपवर जाणार नाही, तुम्ही ॲप चालणार नाही आणि उगाचच तुम्हाला जे गरजेचं नाही आहे असं मस्ट हॅव मस्कारा तुमच्याकडे असायची काही तुम्हाला गरजच वाटणार नाही. बरोबर आहे. किंवा एक सिम्पल एक्झाम्पल म्हणजे आता ना ऑफिस कल्चरमध्ये ना हे खूप जास्त झालं आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये कसं त्यांचं एक टेकअवे असतं. टेकअवे असतं, काहीतरी बेवरेज असतं त्यांचं की कॉफी किंवा वॉट एव्हर. तर त्यांचं ते असं गो टू बेवरेज असतं आणि त्यांची लाईफस्टाईलच वेगळी आहे. पण आजकाल मी माझ्या आजूबाजूला पाहते आहे की everybody has at least 300 to 400 rupee coffee in their hand for absolute no reason. म्हणजे just because they want to hop in that ट्रेंड. आणि कॉफी मशीन आहे ऑफिस, कॉफी मशीन आहे अगदी ऑफिसमध्ये, बेसिक मधल्या बेसिक ऑफिसमध्ये पण कॉफी मशीन्स असतात. आणि नवीन जो कुठला एक स्टार्टअप आला असतो कॉफीचा किंवा कशाचा, तर तिथली कॉफी प्यायलीच पाहिजे किंवा प्रत्येक कॅफेला गेलंच पाहिजे आणि असं म्हणजे फोर्स्ड इन लाईफस्टाईल बेसिकली आपण अगदी अंगीकारलीच पाहिजे. अशा माइंडसेटमध्ये मी असं नाही म्हणत आहे की यू डोंट ट्राय दॅट कॉफी. हां, मी पण ट्राय केली आहे एखाद वेळेस, महिन्यातनं एखाद वेळेस ट्राय केली आहे, पण मी ती माझी लाईफस्टाईल नाही बनवली. कारण आपल्याला जसं आत्ता तू बोललीस की कुठल्या गोष्टीवर खर्च करायचा आहे, कुठल्या गोष्टीसाठी पैसे साठवायचे आहेत, कुठल्या गोष्टी इन्व्हेस्ट करायचं आहे, हे क्लिअर असलं पाहिजे. आणि फोर्स लाईफस्टाईल बनवून आपण नक्कीच रिच गर्ल तर नाहीच बनणार आहे. ट्रेंडी दिसाल कदाचित, होऊच शकतं की तुम्ही एवढं सगळं फॉलो करताय, प्रत्येकच गोष्ट ट्रेंडनुसार तुमची चालली, ट्रेंडी दिसाल कदाचित, पण ट्रेंडी नीड नॉट टू बी अ रिच गर्ल. करेक्ट. सो वी कॅन गो बाय दॅट इक्वेशन. आणि कम ऑन, म्हणजे नेल एक्सटेन्शन्स किंवा हेअर एक्सटेन्शन्स, हेअर कलर, प्रत्येक वेळेला नवीन आलेलं जे काही मार्केट, क्रिसमस आला आहे तर क्रिसमसप्रमाणे तुम्ही तुमचे नेल्स वगैरे करतायत आणि नेल आर्ट वगैरे चाललं आहे. आणि मग नवीन कुठली फॅशन आली आहे तर तशा प्रत्येक फॅशननुसार कपडे आणि तुमचे वॉर्डरोब पूर्ण अक्षरशः चेंज होतं आहे. नवं येणारं प्रत्येक कॅफे तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. याने फक्त तुम्ही भरकटल्या जाल आणि तुम्हाला ॲट दी एंड ऑफ द इयर असं वाटेल की काही घडलंच नाही आहे इकडे, वर्थ असं तर काहीच घडलंच नाही आहे. तर यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमचा फायनली एकदाचा रिच गर्ल माइंडसेट बिल्डअप करून घ्या. सो बेसिकली येस, वी actually wanted to address overconsumption, we actually wanted to address hopping on trends, we actually wanted to address FOMO here. Correct. बट येस, तुम्ही जर याच्यातनं जर ओव्हरकम करत असाल ना तर आय एम शुअर तुम्ही रिच गर्ल माइंडसेट फॉलो करू शकाल. आणि तसंच तुमचा माइंडसेट एकदा झाला तर तुम्ही रिच गर्ल पण व्हालच. हां, म्हणजे नक्कीच आत्ता नाही होणार, आत्ता तुम्ही थोडंसं फ्रुगली राहायला लागेल तुम्हाला, पण नक्कीच याहून पुढे 10-15 वर्षांनी तुमच्याकडे एक कॉर्पस जमलेला असेल आणि दॅट विल डिफाईन यू ॲज अ रिच गर्ल. बरोबर आहे. तुम्ही कधीतरी ते लेवरेज घेऊ शकाल. म्हणजे पैशाने तुम्हाला सोयी झाल्या पाहिजेत. म्हणजे जर हे सगळे मी खर्च टाळतीये जे मला खरंच ॲक्च्युली नाही करायचे, ते टाळले तर माझा एक इमर्जन्सी फंड बिल्ड होतोय आणि ज्यावेळेला अचानक मला कुठली तरी ट्रिप करायची आहे आणि मला वाटलं की जावं, तर त्याच्यासाठी माझ्याकडं काहीतरी म्हणजे एमर्जन्सी फंड असेल तर मी माझा नॉर्मल पगार पण खर्च करू शकते. करेक्ट. किंवा मी जर एखादा फंड माझा ऑलरेडी ठेवला तर मी समजा लेट्स से मला करिअर शिफ्ट करायचं आहे किंवा लेट्स से मला स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे आणि त्याच्यासाठी 6 महिने मला बॅकअप हवा आहे स्वतःच्या खर्चासाठी, माझ्याकडे तो असेल तर तुम्ही सोय करून घ्याल स्वतःची. तर फक्त त्याकरिता असतं. आणि सोयीकडे जर तुम्ही दुर्लक्ष करून उगाचच खर्च वाढवले तर मला नाही वाटत की त्याने कुठल्याच पद्धतीने रिच गर्ल एनर्जी तुमच्या अवतीभोवती असणार आहे. So yes, on this note, let's wrap this episode. This is S signing off. And this is G over now.